तुमचा एकीकडे संघर्ष सुरू असतो. म्हणजे मी आता एक नाव तुमच्याबाबत नेहमी घेतलं ते एकनाथ खडसेंचं नाव घेतलं जातं. तुमचा आणि त्यांचा एका पक्षात जरी असला तरी एक मधल्या काळात ती फार मोठी कटुता आम्ही बघितलेली आहे. पण त्याच्याबद्दल मला जायचं नाही. पण आता रिसेंटली एक फोटो आमच्याकडे आला की तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरचे नेते विनोद तावडे हे खडसेंना जाऊन भेटतात. एकीकडे तुम्ही संघर्ष करायचा, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना त्यांना जाऊन भेटायचं, याच्याकडे गिरीश महाजन कसं बघता? ठीक आहे ना, ते त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा प्रश्न आहे. ते का गेले काय मी काही त्यांच्याशी बोललो नाही किंवा विचारलं नाही. पण असू शकतात, तब्येत विचारायला गेले असतील, काही हालचाल विचारायला गेले असतील. मला काही आक्षेप नाही त्याबद्दल काहीच. ते पण कसं वाटतं म्हणजे तुम्ही एकीकडे त्यांनी पक्षाबद्दल बोलणं, तुमच्याबद्दल बोलणं, मुख्यमंत्र्यांबद्दल बोलणं आणि मग दुसरीकडे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना त्यांना जाऊन भेटणं, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नाही का तयार होत? नाही, मला तर माहीत नाही. हो, संभ्रम तर होतोच, पण मला माहीत नाही ते काय भेटले का. पण मी फोन करून विचारेल तावडेंना की माझे त्यांचे जेवढे संबंध आहेत विनोद तावडेंचे माझे, मी त्यांना विचारेल की बाबा काय काय नाही. पण मला असं वाटतं की फार विचारायचं कारण पण नाही. आता ते तब्येत पाहायला गेलं असतील, काय विचारायला जुने संबंध आहेत, इतके वर्ष आम्ही सगळे सोबत होतो, गेले असतील. मला काही आक्षेप घ्यायचं काही कारण पण नाही त्यांच्याबद्दल. पण अशी चर्चा सुरू आहे म्हणजे आमच्या तुमच्या कदाचित कानावर त्यांची काय घरवापसीची तयारी चालू आहे, खडसेंना पक्षात परत यायचं आहे? नाही, मला माहीत नाही की त्या बाबतीमध्ये. मला ते तर घरवापसीसाठी तर कधीच मागे लागलेले आहेत, कधीपासून. दिल्लीलाही जाऊन आले, इकडे जाऊन आले, तर मी सांगितलंच आहे की बाबा हे किती बागे लागलेत म्हणून परत यायला इकडे भाजपत घ्या भाजपत घ्या. ते त्यांनी सांगितलं आहे की माझे फोटोही काढले, माझ्या गळ्यामध्ये मफलरही टाकलं आणि मग यांनी थांबवलं. मी कशाला थांबवू? पक्षात मी काय एवढा मोठा आहे का की दिल्लीवाल्यांना सांगू की बाबा थांबून घ्या म्हणून? तुमचा प्रवेश केल्यावर जर ते फोटो समोर येत नसेल, माझे फोटो कुठे गेला, तर म्हटलं मला कसं माहीत? दिल्ली तुम्ही जाऊन फोटो काढता, तुमची डायरेक्ट ते म्हणे माझी डायरेक्ट लाईन आहे, त्यांची हॉटलाईन आहे त्यांची. चांगलं आहे. आपण तर कधी काही फार असं छोटे माणसं आहेत आपण, ते मोठे नेते आहेत. त्यांचा वाढदिवस होणार आहे पुढच्या काही महिन्यांमध्ये, त्यासाठी फार तुमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना बोलवलं आहे दिल्लीतनं. आज ते उद्धव ठाकरेंनाही जाऊन भेटले, त्यांनाही आमंत्रण दिलं. पण आता ते सध्याच्या घडीला राष्ट्रवादीचे नेते आहेत. अशाच तुमच्या पक्षाच्या नेतृत्वाने त्यांचं आमंत्रण स्वीकारलं असेल, मला माहीत नाही त्यांच्याकडं येणार आहेत कोण आहेत. पण मग अशाच तुमची काय भूमिका असेल? तुम्ही जाल का वाढदिवसाला? नाही, असं आहे. आता ते मला माहितीच नाही वाढदिवस आहे नाही आहे, काही मला आमंत्रण नाही किंवा माझं काही बोलणं नाही कोणाशी की त्या बाबतीमध्ये. आणि मला या बाबतीमध्ये कल्पनाही नाही की खरं म्हणजे. तुम्हीच मला आता दाखवलं की उद्धवजींनाही भेटायला गेले. ठीक आहे, आता 75 वर्ष झाले, एवढे मोठे नेते आहेत ते, त्यामुळे सर्व पक्षीय करतील एखाद्या वेळेला वाढदिवस त्यांचा, पण सगळ्यांनाच बोलवतील. पण पक्षात येणार असेल तर तुमची काय भूमिका राहील? कोणाची? तुम्ही जर त्यांना परत यायचं असेल पक्षात? काय आता वरच्या लोकांनी ठरवायचं, केंद्राच्या नेतृत्वाने आमच्या. त्यांच्या पक्षात समजा जी तेव्हा तुमची भूमिका काय असेल? माझी काहीच भूमिका नसेल. जी नेत्यांची भूमिका ती माझी भूमिका. तुमच्या त्यांच्या काही प्रेमाचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत, आम्ही दाखवू का तुम्हाला ते व्हिडिओ त्यांचं काय? आणि या ठिकाणी मी तसा काही लेचापेचा नाही आहे. एक वेळ जयंतरावांशी चर्चा करत असताना जयंतराव मला म्हणाले की तुम्ही राष्ट्रवादीमध्ये येत आहे. म्हटलं हो, मला यायचं आहे. जर तुम्ही मला मदत केली, प्रवेश दिला तर मी येईल. जयंतराव मला बोलले की ते ईडी बीडी तुमच्या मागे लागेल ना. मी म्हटलं त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेल. लावायचे की नाही लावायचे? म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय प्रकार आहे. त्यांचं एवढं टोकाची हे राहिली आणि तेव्हा बऱ्याच अनेकांनी अर्थ काढला की हे तुम्ही मगाशी म्हटलात की कोण करतंय तुमचं, तुम्ही नाव घेतलं लेवलला आम्ही कुठे जाऊ शकत नाही. आम्हाला काही शिष्टाचार आहेत, काही आहे आमच्याकडे की पक्षामध्ये अजून काही शिल्लक राहिलेले आहेत. पण मला वाटतं आता हे ते 1000 वेळा बोलले असतील हा विषय. आणि त्यांना तुम्हीच विचारलं असेल की दाखवा म्हणून सीडी म्हणून. ते म्हणे माझी ईडी लावा, माझी ईडी लावा. झालं, ईडी लागली, बीडी लागली, सगळं झालं. जावई 3-3 वर्ष आत जाऊन आले, सगळं झालं त्यांचं. मग म्हणजे सापडत नाही, कुठे गायब झाली. अरे इकडे तर होती ना, कुणीतरी काढून घेतली. असं कसं काय? मग तुम्हाला जर एवढं माझ्याबद्दल खार आहे, तुम्ही म्हणता ईडी लावा फिडी लावा. आता ईडी लावतो काही माझ्या हातात नव्हतं. आता ती लागली त्या घोटाळ्यामध्ये, जमिनीच्या घोटाळ्यात, त्याच्यामध्ये त्याच्या 10 SIT चालू आहेत. पण शेवटी मग काहीतरी अफवा पसरायच्या, काहीतरी मग आपल्याकडून काहीच होत नाही. मग असली आज मला सांगा, पक्ष सोडल्यावर त्यांची परिस्थिती काय आहे सांगा तुम्ही मला. आज काय आहे? पक्षात असतात तोपर्यंत मी सांगितलं की सगळ्यांची किंमत असते. पण एकदा पक्षातून गेला माणूस की त्याची काय अवस्था होते हे आता याचं मूर्तिमंत उदाहरण आहे आपल्यासमोर. हां, बरोबर आहे. त्यामुळे या गोष्टीवर तर न बोललो, कारण खूप खूप चर्चा झाली या विषयाची. जेव्हा आलं तेव्हा तेच माझ्या सीडी, माझी ईडी लावून दाखवा. अरे लागली बाबा तुमची ईडी. अतिशय दाद्यानं खोटं बोलायचं, फक्त अपप्रचार करायचा. असं फालतू बोललं म्हणजे मग त्याला प्रसिद्धी मिळते. कशासाठी करायचं असं?
जो दुसरा मगाशी मुद्दा वाटला की संकट मोचक म्हणून तुम्ही मधल्या काळात अनेक मोहिमा केल्या. तुम्ही मधल्या काळात जेव्हा मनोज जरांगे पाटील बसायचे उपोषणाला तेव्हा तुम्ही जातात, यावेळेस तुम्ही नाही गेला, त्यावेळेस प्रसाद लाड गेला, असं का झालं? त्यांनी, मी खरं सांगतो, ज्या वेळेला ते देवेंद्रजीबद्दल अतिशय घाणेरड्या शब्दात बोलले, त्यांनी खालच्या भाषेतच बोलले, त्यापासून मग मी पण थोडं जाणं टाळलं त्यांच्याकडे. खरं सांगतो मी आपल्याला, मी म्हटलं हे काही योग्य नाही, तुम्ही अशा आमच्या नेत्याबद्दल बोलणं, एकदम खालच्या भाषेत बोलणं, मी ते सांगू शकत नाही. पण असं मला नाही जमलं ते की नंतर त्यांच्याकडे जावं म्हणून. पण त्यांचे माझे संबंध आहेत, चांगले संबंध. हे जाता आता पुन्हा एकदा पावसाचं पुढच्या काही आठवड्यांमध्ये पाऊस येऊ शकतो. नियोजन नसलं की मग आपत्ती व्यवस्थापन येतं. खरं तर आपत्ती व्यवस्थापनाची गरज पडायला नको, अनलेस अँड अंटिल खूप काही मोठी नैसर्गिक आपत्ती आलेली आहे. नाशिकचा मगाशी विषय निघाला की नाशिकमध्ये सुद्धा एवढ्या पावसाने रस्ते वाहून जात आहेत. हा प्रकार सगळीकडे घडतो. मुंबईसारखं शहर आहे, तोही तुमच्याकडे, तुम्ही परवाही मुंबईच्या BMCच्या कार्यालयात जाऊन बसत आपत्ती व्यवस्थापनाच्या. मुंबईत तर मोठा पाऊसही पडत नाही तरी मुंबई तुंबते. मुंबईकर दरवर्षी शिव्या घालत बसतात, खड्ड्यामध्ये अडकतात, ट्रेन बंद पडतात. वसई विरार 4-4 दिवस पाण्याखाली असतात, लाईट नसतात, लोकांना मोबाईल चार्ज करायला तिथे मिळत नाहीत, खायला अन्न मिळत नाही, त्या सगळ्या गोष्टी होतात. 2026मध्ये आपण आहोत, 12 वर्ष सरकार आहे. आता पुढचं तुम्ही नियोजन अभाव मुंबईच्या बाबतीत आपण अनेक वर्ष बघतोय. मुंबईची तुंबई होते, खरं आहे, पण खूप आता व्यवस्था केलेल्या आहेत. त्या ठिकाणी खूप पंपिंग स्टेशन आम्ही उभे केले आहेत, पाणी बाहेर फेकतो. पण मुंबईचं कसं आहे, भौगोलिक परिस्थिती की ती चारही बाजूनी समुद्राने वेढलेली आहे. आपण ब्रिजवरून बाहेर पडत येतो पण आपल्याला बाहेरच जाता येते. सगळी चारही बाजूनी समुद्राने वेढलेली आहे. आणि पाऊस हा ज्या वेळेला जास्तच होतो आणि ज्या वेळेला हाय टाईड पण असतं, हाय टाईड आलं की ते समुद्र पाणी घेत नाही, आणि पाणी घेत नाही, मग त्यामुळे मग सगळं पाणी मुंबईमध्ये असतं, मग ते घरामध्ये जातं, तुंबतं. खूप वाईट अवस्था त्या ठिकाणी होती, वस्तुस्थितीच आहे. आणि पण ज्यावेळेला विक्रमी पाऊस होतो की अगदी महिनाभराचा पाऊस, आता तुम्ही सांगा मला, एकेका दिवशी 250-250 300 मिलीमीटर पाऊस जर 12 तासात व्हायला लागला तर ते काय, तिथे बाहेर जायला जागा नाही पाण्याला कुठे त्या ठिकाणून. त्यामुळे मुंबईला कोणी काही केलं, किती म्हटलं तरी पण थोडा त्रास त्या ठिकाणी होणारच आहे. वसई विरारची अवस्था अशीच आहे की त्या ठिकाणी अगदी बशीसारखं आहे, ते सॉसरसारखं आहे, अगदी असं आहे. म्हणजे आणि मातलं पाणी मग बाहेरच जात नाही. ही वर्षानुवर्ष परिस्थिती त्या ठिकाणची. तिथे काहीतरी कायमस्वरूपी आपल्याला कायमस्वरूपी त्याला निर्णय काहीतरी करावा लागेल आणि त्यातून त्याची सुटका करावी लागेल. तर ते मुळातच ते असं भरलेलं आहे की तिथे काही प्लॅनिंगच नाही, मी तसं म्हणेल. म्हणजे ज्याला पटेल तर तिथे बांधत राहतो, बिल्डिंग बांधतो, घर बांधतो, बंगला बांधतो. आणि नाशिक जर तुम्ही जे म्हणतात तर नाशिकला सध्या रस्त्यांचे काम चालू. मी आधीच 3-3 वेळा माफी मागितली नाशिककरांची की म्हटलं बाबा तुमची माफीच मागतो, तुम्हाला 2-3 महिने त्याला सहन करावा लागेल. कारण आता तुम्हाला जर पुढचे 30-40 वर्ष अतिशय सुकर सगळं करायचं असेल तेव्हा सगळा हा, तर रस्ते आमचे खोदणे चालू आहेत, आमचं खालून ड्रेनेजची व्यवस्था त्या ठिकाणी चाललेली आहे, आम्ही फायबर केबलचं त्या ठिकाणी आमचं काम चाललेलं आहे, कॅमेरे आम्ही त्या ठिकाणी 3-4 हजार आता नवीन टाकतो आहे, सगळंच आम्ही करतो नाशिकमध्ये. पण थोडं आता पावसाळ्यात आलेला आहे, त्यामुळे ते कामं अशी नाही तेवढी हजारो कोटीची की लगेच 2-4 महिन्यात होऊन गेली, पावसाळ्याच्या आधी होऊन गेली, कारण टेंडर आताच झालेले आहेत. आणि त्यामुळे कामं अतिशय वेगात चाललेली आहे, चांगल्या दर्जाची चाललेली आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की थोडा त्रास सहन करावा लागेल. किमान तुम्ही आश्वासन देऊ शकाल का किंवा पुढच्या वर्षी हा त्रास कमी होईल? नाही, पाऊस किती पण पडू देत, कुंभमेळ्यापर्यंत आम्हाला म्हणजे महाराष्ट्राला, तुम्ही महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहात. नाही बघा, आता एवढ्या मोठ्या तुम्ही रायगड बघा, तुम्ही पालघर बघा, तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही आता पुण्यामध्ये बघा, आता इतका मोठ्या, आता आजकाल निसर्गाचा इतका बदल होत चाललेला आहे सगळ्या गोष्टींमध्ये की मी पुन्हा ते सांगतोय आपल्याला. तुम्हीच विचार करा की 1-2 महिन्याचा पाऊस एका दिवशी झाला. किमान त्रास कमी होईल असं काय कराल तुम्ही? किमान त्रास कमी होईल आम्ही सगळ्याच उपाययोजना करतोय. म्हणजे तर शेवटी कसं आहे, शेवटी रेस्क्यू असतं त्याच्यामध्ये. आता SDRFच्या टीम आहेत, आमच्या NDRFच्या टीम आहे, आम्ही वेळेवर सेनेला पण त्या ठिकाणी बोलवतो आहोत, आम्ही नवीन बोटी घेतलेल्या आहेत. आता आम्ही नवीन सेंटर तयार केले की जे सगळे ॲक्युरेट आम्हाला सगळी माहिती देतील, असे सगळे आम्ही सेंटर त्या ठिकाणी उभे करतोय. सगळे प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतोय. पण निसर्गाचाच कोप झाला, एवढा पाऊस पडला तर ते सगळ्याच या गोष्टी फेल ठरतात, काहीच सांगता येत नाही. आजकाल सगळं निसर्गाचा समतोलच बिघडत चाललेला आहे. आणि इथेच नाही आहे, जगभर आहे. आपण युरोपमध्ये बघितलं असेल, आता नुसते उष्माघाताने मग 50पर्यंत टेम्परेचर गेलं, लोक मरायला लागलेत. आपल्याकडे पुढच्या काळामध्ये सगळी ही काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. झाडं लावा, त्यासाठी झाडं लावावीच लागतील, तोडावं लागणार नाही, झाडं लावावीच लागतील. तुम्ही 500, 700, 1000 झाडाकडे जाऊ नका. आपण आम्ही 1 लाख 2 लाख झाडं लावतो, त्याच्याकडे बघा, त्यालाही पाणी घाला. नक्की गिरीश भाऊ, त्याच्याकडे आमचं लक्ष राहिलं. आणि पुन्हा म्हणजे कुंभमेळा होईल तर आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत. आणि तुम्ही म्हटलं तसं आम्ही खरंच बघू ती झाडं खरी लागलीत की नाही. आणि एक नाशिककर म्हणून सुद्धा आमचं त्याच्यावरती लक्ष राहील. नाशिकवरच नाही, पुढच्या वर्षी अशी आपत्ती व्यवस्थापनाची वेळ यायला नको. तुम्ही आपलं राजकीय आपत्ती व्यवस्थापनच करावं. तुम्ही जे संकट मोचकाच्या भूमिकेत आहात ती तुम्हाला जास्ती तिकडे वेळ मिळा आणि इथे अशी वेळ येऊ नये, लोकांना त्रास होऊ नये.
अशी आपण अपेक्षा करू. पण आज टू द पॉईंटमध्ये तुम्ही अगदी दिलखुलास बोलात. तुम्ही कुठलीही गोष्ट आज आडकाठी न घेता बोलात. सगळ्या प्रश्नांना रोखठोक उत्तर दिली. टू द पॉईंटच्या वतीनं झी 24 तासावर तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.